गाई स्वापदे सत्या ध्यानी गाई झाल्या स्वापदे
दीडकेची चाल बसते 3 वेळा तीच म्हणायचं शेवट अंतरा लावायचं दीडकेची चाल रात्री
तटस्थ त्या ध्यानी गायी झाल्या स्वापदे, जे या देवांचे दैवत उभा आहे या रंगात, गोपाळा सहित क्रीडा करी कानोबा, जया सुखाची शिराणी तीच पाऊले वेदने, तुका मने मुनी धोंडिताहीन लाभते, म्हणून आनंद न समाये वेदने, सारा विसरल्या पाणी, तटस्थ त्या ध्यानी गायी झाल्या स्वापदे, अनंत प्रविश्य मम वाचमिं प्रसुप्त, संजीवयत खिल शक्तिधरम स्वधम मना, त्वगाधीन प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं, पांडुरंगा करो प्रथम काय माझी वाणी मानील संतांशी, रंजभू चित्ताशी आपुलिया, नमामि सद्गुरु शांतम सच्चिदानंद विग्रहम, पूर्ण ब्रह्म परानंदम ईशम आनंदी वल्लभम, जयांचे क्रिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण, तेच वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, जयाचे आठवे शब्दसृष्टी अंगवे, सारस्वता गवे जीवेशी, ते नमस्कारो गरुडा ध्वज चिंचबनी डेरा दिला, रखुमाय मने श्री विठ्ठला, धन्य प्रात
अनुजवं मरुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूत ज्ञानदीप नमो सद्गुरु सच्चिदानंदमूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ते पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी काल्याच्या प्रसंगाकरता उच्चरलेला अभंग संत हृदय सम्राट महाराष्ट्र भूषण वैराग्याची मुकुटमणी भक्त संप्रदायाची कळस देवमान्य असा जनताधिकार असणारे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग असून या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु तुकाराम महाराज काल्याचं मोठेपण काल्याचं विशेषत्व काल्याचं ऐश्वर्य प्रतिपादित करतात. त्याचा परामर्श सांगणारा त्याच्यावर उद्गार काढणारा आजच्या सेवेकरता उच्चारलेला आहे. अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार त्वसा. स्वामी रघुराज महाराजांच्या वास्तव्याने पावन पुनीत झालेल्या या भूमीमध्ये रघुराज महाराजापासून परंपरेने चालत आलेला माघवारी पायी दिंडी सोहळा या वर्षी काही कारणास्तव हा सोहळा पंढरपूर येथे न होता क्षेत्र पिठरगाव येथे संपन्न होत आहे. आणि त्याच निमित्ताने जसा पंढरपूर वारीचा आनंद आपण उपभोगत असतो पण स्वामी रघुराज महाराजांच्या पुण्याच्या सामर्थ्याने सगळेच अनुयायी अगदीच गुलबर्ग्यापासून पंचक्रोशीतील अनेक गावातील भाविक उपस्थित राहून साजरा करत आहोत. आणि त्या निमित्ताने चाललेलं भगवत चिंतनाचं
सार्थ योग्य आवश्यक गरजेचं असंही प्रयोजन आहे. आणि म्हणून आज किंवा गेले 5 दिवस 7 दिवस झाले चाललेला हा आनंद आहे. आणि काही वेळेस असं असतं बरं का, आनंदाला जास्तच पावर आहे. काही वेळेस ज्या वेळेस काहीतरी वेगळेपणा असतो त्यावेळेस त्याला जास्त पावर आहे. भारतीय संस्कृतीचं म्हणा सगळ्याच एक वैशिष्ट्य आहे. ज्या वेळेस आपल्याला उत्कृष्ट व्हायचंय, उत्साहित व्हायचंय, त्यावेळेस आपल्याला कुणाचं तरी टेकन, काय असत, कुणाचं तरी टेकन, आधार, आणि त्या आधारावर आपण चालत असतो. आणि म्हणून करता आपण त्या बाबतीत काही प्रमाणात आपण घाळपणा करतो. आहे आपल्याला आधार, आणि ज्या वेळेस आधार नसतो, म्हणून करता ज्या वेळेस असं एक वैशिष्ट्य, माणसाचं वैशिष्ट्य, ज्या वेळेस एखाद्याला खाली वळत असली माणसं, त्यावेळेस तो जास्तच उसाळी घेतो. काय होत, खाली वळलं की तसं आता हे खाली वळल्यामुळे जास्तीच उसाळी, खाली वळताय वय जास्तच उसाळी. कारण जगद्गुरु तुकोबार आपल्याला प्रमाण आहे. आणि म्हणून करता आपल्याला उसाळी घ्यायला काय हरकत, काय प्रमाण आहे जगद्गुरु तुकोबार आहे. ज्या ज्या वेळेस काही निर्बंध, काही अडचणी निर्माण होतील, आता ही लॉकडाऊनची अडचण काय झाली, निर्माण झाली. म्हणून हातबल व्हायचं नाही. जरी हातबल झालं तरी जगद्गुरु तुकोबाराला विचारायचं, आता काय करायचं, आता काय करायचं. जगद्गुरु तुकोबार आपल्याला सांगतात, आता काय करायचं. असा प्रश्न उपस्थित झाला असेल तर आता एकच करायचं, पंढरपूरला जाता येत नाही, काय करायचं. महाराज सांगतात, पंढरपूरला जाता येत नसेल तर गावातच उत्सव. कुठं उत्सव करायचा, गावातच. महाराज गाव त्याच्यावर तर चाललंय आपलं काहीतरी फायदा. गावात उत्सव केल्यावर आपल्याला पुण्य मिळेल का. महाराज म्हणले, पंढरपूर पेक्षा 100 पट जाणावे ते पुण्य बहु जाणावे ते बहु पुण्य.
अपेक्षा जर अपेक्षा असेल पण स्थळी वाणी गावात जर घडत असेल तर जाणावे ते वर्म बहु का पुष्कळ पुण्य मिळत महाराज. कारण तीर्थाला सगळ्यालाच जाता येत नाही म्हणून रघुराज महाराजांची परंपरा या बाबतीत आहे. महाराज सगळे कार्यक्रम गावातच का सगळ्याला विजय करता देहूला जाता येणार माऊलीच्या समाधी सोहळ्याला आळंदीला जाता येणार नाथ शिष्टीला पैठणला जातील दोन चार माणसं. सगळं गाव जाईल का नाही. गावातच उत्सव चालू आहे आणि ते पुण्य पण महाराजापासून परंपरा अशी चालतच आली आहे. याच्यासाठी माणसं तशी पाहिजेत. म्हणून पूर्वीपासून विठ्ठलगावला पडले वळण इंद्रिया भाव तू निराळा. प्रत्येक गावातील व्यक्तीला सुद्धा तसंच वळण. म्हणून तुकोबरे म्हणतात त्याच्यासाठी बहुबरी आईशी भाविकांची जाती काल अर्ध घडी वाया जात नाही. अशीच लोक असं होती गावात होय. नाही तर काय काय म्हणजे असं कुठं असतं काय काय उलट हो म्हणणार. एका ठिकाणी मी लहान होतो गावाचं नाव सांग 13व्याला जेव्हा गेलो 13व्या पण एक सवय बर का फटीत बसलो विठ्ठलगावच्या लोकांना जेवायला बसलो आवरण्याचा प्रयत्न केला तरी आवरत नाही. ती लक्षातच राहते. सहज मुखातून येणार पुंडलिका कळतच एक माणूस काय येणार काय म्हणत काय झालं आज काय येईल तुझ्या पुंड काय नाही चालत महाराज. म्हणून हे उलट आपलं चाललंच नसतं. बरेच शहाणे जर असते तर शहाणे जर असते ना उलटा कार्यक्रम चाललाच माहित नसतं. पण चालू असं कुठं असतं काय असं कुठं पण काय माहित आहे शास्त्रामध्ये त्याचं वर्णन. म्हणून आज लोकांना कळायला लागले. आज लोकांना लाखो लोक आज ते प्रयोजन करतात. लाखो लोक आज कळायला लागले. सुईच्या परिक्रमापेक्षा उलट्या परिक्रमाला महत्व आहे. सुईच्या परिक्रमेपेक्षा उलट्या परिक्रमेला महत्व आहे. म्हणून आज लोक नर्मदा परिक्रमा करतात. काय विशेष आहे गंगा सागराला जाईल काय विशेष आहे महाराज. पश्चिमेकडून पूर्वेकडे नदी वाहील काय उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते आहे काय विशेष आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते आहे काय विशेष आहे. पण दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहते आहे हे विशेष आहे. तसं पंढरपूरला चालत जाणं काय विशेष नाही. पण पंढरपूर पासून विठ्ठलगावला चालत येणं हे विशेष आहे. उलट्या फेरीला परिक्रमा म्हटलं. बाकीच्याला परिक्रमा म्हटलं नाही भ्रमण म्हणलं.
प्रमाण काय म्हणलंय? भ्रमण म्हणलंय, परिक्रमा नाही. ज्यावेळेस उलटी वाहते त्यावेळेस ती परिक्रमा आहे. म्हणून आज खरंच आपलं परम भाग्य आहे. देवाकडे आपण जायचं, ते आपणच देवाला घेऊन, आणि देव निश्चितच आपल्या बरोबर आलेले. अनेक वेळा रघुराज महाराज देवाला इथं आमंत्रण केलेलं आहे. नाताच्या घरचे उलटे नाताच्या घरची उलटी खून. तसंच झालं. आपल्याला ताण लागायची आहे. काय महाराजांनी प्रमाण बरोबर ताण कुणाला आहे? महाराजांचं एक प्रमाण आहे. 500 लोक शिवे तेची जाय तेथे, आणि तसनीत तो जाय शेवा. कधी पण आज वेगळंच. आज बाई मी एक नवाला देखिले, वचनीचे पाणी आल्याला गेले. नवलच बघितलं. पाणी कुठलं कुठं जात आड्याच. आज तसं झालं. आज काय झालं? ते उलट. आणखीन एका ठिकाणी नाथ बाबा म्हणजे आजोबाई मी एक नवाला देखिले, आणि सागराचे पाणी रांजणी सामावले. काही साधा आहे का बाबा? गवळणीच्या भाषेतच सांगायचं. साधा नाही का? आपण दाबून धरलाय का नाही? हा ब्रह्मविधीचा जनिता, हा ब्रह्मविधीचा जनिता, हा ब्रह्मविधीचा जनिता, हा ब्रह्मविधीचा जनिता. मी काशी रूपाचा, मी काशी रूपाचा, त्याचं मोठे पण सांगितले. हा ब्रह्मविधीचा जनिता, तुम्ही याशी धरू पाहता. हा कैसा येईल हातागे उळच्या, खरंच हाताच्या बाहेरचा आहे. धरू जाणं यांनीच. दरीला पंढारीचा
दरीला पंढरीचा गळा बांधून आलो. मला संतांनी याला काय केलेलं आहे म्हणून देवाच्या इच्छेने जगाने वागायचं. जग देवाच्या इच्छेने वागत आणि जगाला देवाच्या इच्छेने वागावंच लागत. 3 मुद्दा आहे. वागावंच लागत कारण त्याची सत्ता आहे. पण देवाला मात्र संतांच्या इच्छेने वागावं लागतं. तुम्ही अच्युता तुम्ही निर्धारी, तुम्ही देव तुमचा आज्ञाधारी. आज्ञा येवाच लागतंय आणि त्याच्याही पेक्षा येवाच लागतंय म्हटल्यापेक्षा त्याला राहतच. काही वेळेला तसं केलं हो. कारण तरच व्हायचा. हे बाबा काय करायचा, सगळ्याला गुढीने घेऊन जायचा. म्हणायचा चला काही गोपाळ यमुनेच्या, चला म्हणायचं आणि गाई घेऊन सगळ्याला घेऊन जायचा. एका जागेवर बसायचा मुरली वाजवी वळत्या करायला वळत्या. काही काय हुशार आहे. बघितलं बऱ्याच वेळेस बघितल्यावर सारखंच म्हणल्यावर इथं लावा सुद्धा धावतो सारखं वाजल्यावर सांगते सारखं. आणि मग मात्र आले बुवा देवापाशी. सगळ्यांनीच गट्टी केली. आज ह्याला बाहेर काढायचा. कोणाला? जगाच्या मालकाला. विचार करा काय प्रेम आहे, धाडीच आहे महाराज. ते सामर्थ्य आहे भक्तीचं. आले आणि सांगितलं काय गोपाळांनो, तर गाय तर गेलेल्याच होत्या. आणि मग सांगितलं आजपासून तू आमच्या मेळ्यामध्ये यायचं नाही. चल उठ. निवडी निवडी एकदा नाही, एकदा काय ऐकते काय निवडी निवडी आपुली कानोबा. निवडायला गेलं थोड्या वेळ करमतय वय. आणि त्याला असं येते मेळ्यात राहायची सवय. पुन्हा मग दुसऱ्या दिवशी गाई सोडायच्या आधीच आपण सोडल्या तर सगळ्याच्या घरी पेंद्या सुदामा वडद वाकड्या चला. त्यांनी सांगितलं आम्ही नाही येणार, तू पुढे जा. पुढे होय तू. मग हात जोडायला टाकून येतो हारी.
काकुल तो येतो हरी. काकुल तिला आलाय. एरवी लोकांना दमात बोलणार आहे, पण ह्यांच्या पुढं गोपाळांनो सांगू का तुम्हाला, अनेक थोर बोलवी. तुम्हाला वाटतं काय मला उद्घाटनाला झलान नाही जाय बोलू दे, लग्नाला आशीर्वाद द्यायला. पण मला ती आवडतच नाही. का? तुमची लागली सवी, नाही तर तुम्ही असं काही समजू नका, मला बोलवत नाही. फक्त मला काय झाले, तुमची सवय लागली. दौडून घातीला बाहेरी परी परतून पाये तो उभा भितरी. दौडून म्हणतोय बर का, आगला मागा तसं काही असतं बघा. एक माणूस आहे, वर जाग्या होता, वर जाग्या. आता नाही बर का, पूर्वी काय नसायचं वर, काय वर जाग्या. नेमका माणूस, त्याला टाइम माहीत झालेला होता. टाइम माहीत झालेला होता नेमका. जेवणाचे पात्र असे वाटला की यायचं. आता आल्यावर माणूस करणार या या कसा. रोज नित्य नेम चालू केला ते. मग मालकीन म्हणली आता ही किती दिवस चलल असं, आता ही किती दिवस. आता म्हणे काय करावं, येतोयस तर काय करावं. नाही म्हणजे उपाय काहीतरी करावा. मुख्यानेच सांगितला उपाय. जेव्हा बसायच्या टायमाला नेमकं आला तो की मी म्हणेन भाजीत मीठ का टाकलं नाही. तो म्हणायचं विसरलं, हवा तस. असं म्हटलं मी दाखवून ठरलं प्लॅन त्यांचा. आणि प्लॅन ठरल्यावर आजच बोल हे धावलं ना ते. म्हणला आज कसं काय नेमकं मुहूर्तावर हे चालू झालं. बिचाराचा नाविलाच झाला, गेलं नाही. बिचाराच्या कडेला लपल्यावर त्यांना बरं वाटलं. हा बरोबर म्हणले, तू कसं बोलल्यासारखं केलं, तू बोलल्यासारखं केलं, मी कसं हाणल्यासारखं केलं. असं म्हणलं की तू वळालं की येऊन त्यांनाच म्हणतंय मी कसं गेल्यासारखं केलं. जात नव्हता तसं परमात्मा सुद्धा यांच्या संगतीतनं परत जात किती घालवण्याचा प्रयत्न केला तरी तो यांच्यातून जात नाही का. सामान्य काय म्हणून वैष्णव दिंडी सोहळा याच जर वर्णन करायचं झालं तर का तुकोबराया काल्याचं विशेषत्व सांगत असताना असंच म्हणतात. परमात्मा कोण आहे. परमात्मा प्रेम सुखाचे भंडार आहे. काय सामान्य नाही, प्रेम सुख नाही, प्रेम सुखाचा भंडार. सर्व सुखाची अगर जनी म्हणे सारंग, सर्व सुखाची अगर बापर सर्व सुखाची म्हणे नरहरी सोना. सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा. काही गरज नाही त्याला, त्याला आवश्यकता नाही. स्वतः तो परिपूर्णतेने आहे, तो स्वतः परिपूर्ण आहे.
म्हणून तुकोबरायांनी त्याचं वर्णन केलं. आश्चर्य आहे हे जगातलं, हे 8 अन 7 अन 10 आश्चर्य नाहीत, हे आश्चर्याला माफच नाही. इतकं एक आगळं आणि वेगळं आश्चर्य आहे. काय आहे तर हितली इच्छा कोण करतय? जगाचा मालक. या वैष्णवाचे या वैष्णवांचे घरी कोणीच्या करते प्रेम सुख घेतलं कसं असेल बरं. म्हणून महाराजांनी सांगितलं इथं धन्वंत ठेवला नाही, धन्वंत ठेवला नाही. इथं रंक ठेवला नाही, धन्वंत ठेवला नाही. ते म्हणतात काही त्याचं धन संपवलं. रंक ठेवला नाही, मग धन्वंत रंक राजे गेले. कारण त्याच्या पुढे शब्दच नाही. म्हणून नेहमी सांगत असतो खुशालकीच असावी तशी. ते उगाच
नाही निवडले थोर लहाने, नाही निवडली थोर लहाने, निवडच नाही तो परमात्मा. म्हणून निवडून निघायचं नाही. त्यांनी सांगितलं महाराजांनी सुद्धा निवडून निघायचं नाही. लईच महाराज निवडून साईट निघायचे. आपण सांगतोय म्हणून सांगतोय बरं का, निवडायचं नाही इथं. नाही निवडिले थोर राज. कोण तुम्ही निवडून चालणार? कोण बरोबर? कोण तुम्ही? कारण हे बाकीकडं आहे. बाकीकडं आहे असतं बाबा. आजी बरोबर कोण आले? देसाई. देसाई अरे पण देसाई बरोबर आलं. कोण आले? मग देसाई आता इनामदार आले. इनामदार आले. हो म्हणे इनामदार आले. आता कोण आले? आता देशपांडे आले. आली बर का. आता कोण आले? देशमुख आले. आता कोण आले? दोंडा आलाय का नाही? गरजच तुम्हा पुढच चाललाय. कोणी तर तुकाराम महाराजांना विचारलं. आतापर्यंत बरीच नावं सांगितली, पण हे आलेले सगळे कोण आहेत? हे आलेले सगळे कोण आहेत? तुकाराम महाराजांनी सांगितलं हे आलेले सगळे जागीरदार आहेत. आहेत आलेले नमली म्हणा देशमुखान देशपांडे इनामदार पिचाईदार. हो जागीरदार. हो जागीरदारच आहे. हे असा इथं काय आहे महाराज. म्हणून इथं त्याला सुद्धा इच्छा होती. ते सुद्धा इच्छा करतोय का तुमच्या पताकाचे भार, तुमच्या पताकाचे भार, तुमच्या पताकाचे भार, तुमच्या पताकाचे भार. आदि वैष्णव आदि वैष्णव चिंतन आदि वैष्णव चिंतन आदि वैष्णव चिंतन. हे पळती कर, हे पळती कर, हे पळती पताकाचे भार. वैष्णव चालले जेव्हा हा गदारोळ पाहिलाय आणि त्याचा आवाजाचं वर्णन केलं. भेने करते देव किंकर नामे अंबर गरज कशी. अंबर म्हणजे सगळी व्यक्ती आली ना आकाशाची. आता आकाशाची व्यक्ती
आणि जर आवाज झाल्यावर मोठा काय होईल बरं? वैकुंठात ऐकायला गेला, स्वर्गात ऐकायला गेला. काय चाललंय बाबा, काय असं. आणि जेव्हा कड्या फुल फुलवली का सांगलं काय केलं, कड्या फुल लावली. लहान मुला बघायचं नाव असतो, बघायचं असतं. हो, बघायचं म्हणजे काय असेल बरोबर पाय तिथं चालला गदारोळ म्हणता. एकच टाळी झाली भागी वाळवंटी माझा देव कीर्तन करी देवनाचे पांडुरंग. पंढरपूरला चाललंय ते येतो चला म्हणे बघायला. वैकुंठात माणूस नाही राहिले, वसाड. स्वर्गात माणूस नाही, वसाड. माणूस जेव्हा बघायला आले बघायला माणसं असल्यावर माणसाला चौकटच मुसाडी येते. बघायला आल्यावर काय माणसं होय. मग तर असा पाऊल धरला का नाही यांनी. पावलामध्ये लय प्रकार आहे, माहितीच का तुम्हाला पावला? महाराजांना काय सांगायचं, पावलामध्ये प्रकार आहेत. काही अशा ताळाच्या तालावर आता आपण वाळवून त्याला फिरतो कोणच एकाला खांद्यावर बसवायचं, त्यांनी त्याला तिसऱ्याला खांद्यावर बघत असेल तर तिसराही बसवायचा, तिसरा वरण खांद्यावर बसवायचा, त्याला घेऊन नाचायचं असं. पण नुसतं नाचायचं नाही, जे नाचत नाही ते हे त्याला काय करायचं, चुकचुक मागतो. असली सगळी गोळा झालेली महाराज काय बापूचा शब्दही मला आठवतो. हाय फाय मध्ये सगळी मध्ये लोक आणि आठल्यांना जर वाकडं दाखवायचं म्हणल्यावर आठल्याला सुद्धा वाघुलिया ब्रह्मादिका उत्तम सामान्य लोक नाही, सुशिक्षित आहेत, ऐश्वर्य संपन्न आहेत, उत्तम आहेत, पण अशाला सुद्धा वाकडं लावण्याचं सामर्थ्य या संप्रदायामध्ये. याच कारण कंठी धरला कृष्ण म्हणे अवघा जनी त्याला वाटू एकमेका वैष्णवानिका त्याला वाटू एकमेका काला नाम आनंद. आनंदुरे आज आनंदुरे सभायाभ्यंतरे अवघा परमानंदुरे. नाही या आनंदाची सांगता गोष्टी लागती कोडा आलासी आकारा खामुशिया काढा कमाने भिडा भक्ती जिया सगळे दिवस राती खंड लागली ज्योती आनंद लहरी जागती वरण किती दया सुहा आनंदाची जोडा. विसरुनी देवपणा उभा पंढरीचा विठुनी निर्गुण रूप धरिले मोजे. कसा उभा आहे आज नुसतं बघतोय आपलं कसं काय झालं. मला हे सांग म्हणून तुकोबर राहायला कोणीतरी म्हणलं कस काय काय सांगायला खरं वारकर संप्रदायाचं वैभव सांगताना कमीपणाच घ्यायचं नाही. यात एक दुसरी वस्तूच नाही, यात प्रकार नाही.
बाकीकड फार बाजरीपासून हाबळीत आली, वसंत आली, पुन्हा दगडी आली, मोहोळ फार मारा. हे सगळं बाकीकडे आहे चाल, इकडे सगळं नमुना आहे. इथं काय आहे फक्त नुसतं दोन कडं तूप. ह्याच्या पुढं उच्चारा बरं काय, ह्याच्या पुढं काही नाही. जेव्हा त्यांना हे आस्वाद यायला लागलाय नाकाने श्वास या सुगंध, मग काय वेळीच आहे. तुकोबरायने आयुर्भावाने बी हे शब्द उच्चारलाय बरं का, कारण त्यांना लय गंभीर होती. काही काही कशाची तरी गंभीर असते तशी त्यांना होती. त्यांना वाटायचं की आमचेच लोक आम्हाला बघायला येतील, आमचं नगर बघतील, आमचं सामर्थ्य बघतील, आमचं वैभव बघतील. पण तुकोबरायने जगाच्या बापाला आणून त्यांच्या गोष्टी सगळ्या फेल घालवल्या. वाटत होत त्यांना त्यांचं जर कीर्तन असतं त्यांनी अशी नाव साध्यात घेतली नसती. कुणाला वाटत होतं म्हणजे ब्राह्मण्याला, कुणाला वाटेल हिरवियाला, ते पावर होती त्यांना. त्यांना वाटत असेल लय जसं जिरिवली असेल. माणूस नाही मरत त्यांच्या गावात. काय काय म्हणते नाही कुत्र फिरकना तिकडं, काय फिरकना कुणाकड त्यांच्याकड. पण तुकोबराय स्वाभिमानाने सांगतात, अरे हा पराक्रम आहे माझ्या भक्तीचा, माझ्या संत समासाचा काय पराक्रम आहे. त्यामुळे आज काय झालंय ते तुकोबराय अभंगाच्या पहिल्या आजी
आपल्या भूमीमध्ये झाकून ठेवायची पद्धत नाही. झाकून ठेवायची सारखं उघड, काहीच झाकायचं नाही. किती सोनं असलं तरी झाकायचं याची पद्धत नाही. महाराजांचं प्रमाण होतं. तुकोबराने रघुराज महाराजांना उघड केलं हे का म्हणून वागताना असं वागायचं नाही. कारण आपण समर्थाची लेकर आहे. कोणी म्हणू नये, आपल्याकडे बोट दाखवू नये. काय समर्थाच्या पोटी आम्ही बदलो करंटे लोकांनी असं म्हणत नाही करंटी समर्थाचे म्हणलं नाही पाहिजे. वाखून झाकून सुद्धा वर न टाकायचं. आपण वाचा तिथे लिहिलेलं तसं अजून चाललंय बरं का. नाही म्हण पण अजून कधी तसं फरक पडू नाही म्हणून सांगायचं. तुम्ही असं नाही असं म्हणत नाही आहेत, तरी सुद्धा पुन्हा पुन्हा काय सांगायचं तसं एखाद्या विसरू नये घालायचं. उपास पारणे देवाच्या देवाने सभाग्य नंदने महाराजांनी आपल्यावर भीमा देवाचा तेरी. आशीर्वाद द्यायला सांगितलं. सभाग्य नंदने भीमा तेरी. तिरी विकाचे अमृत करून वाचवी दुष्काळा ते दावे वाकुलिया याची प्रथा आहे. दुष्काळाला नेहमी बघच तू येऊ. सर्व सुख आम्हा झाले नामाचे आणि चढते भाग्य जाणार राघवा. महाराजांनी वापरताना सुद्धा सांगितलं जिथले लोक काय वापरते किती कॅरेट. महाराजांनी सांगते का ही कॅरेट कुठल्या सोनाराकडे सुद्धा नाही. 18 पासून नाही म्हणते ती. काय काय किती पासून 18 22 24 कॅरेट आहे. महाराजांनी याला काय वापरले. प्रभू रामचंद्राच्या सहवासामध्ये त्याच्या नावामध्ये राघवाचा तिरजाला बावन्न कशी. कसलं सोनं घालतोय आपण. 52 कस 52 कस. म्हणून ह्याच्या पुढे कशाचा उजेड पडत नाही असे महाराज. म्हणून ही तर उच्चारपणा करायचाच नाही. लोकांना आमच्या जवळ कार्ट अजिबात नाही. म्हणून परमार्थ हा कधी आवडलाच नाही सांगता. नाथ बाबांना तर कधी नाही. काय व्हायचंय ते. म्हणून नरदेव प्राप्त झाल्यानंतर
उत्सव करावे, महाउत्सवे, मोठ्या उत्सवाने. आणि त्याचीच प्रतीती अजून तर कमी नाही. कुठनं रघुराज महाराजापासून माग इतिहास जर वाचला तर हाच प्रकार बदलच नाही. आपलं काही नवीन नाही, फक्त पूर्वीच्या वाढवायचं नाही. नवं नाही, त्याचं काही कमवायचं नाही. त्याच्यात इथं कमवायचं त्यांनी काही ठेवलंच नाही. कमवायचं उपास पारणी राखीला केला भोगवटा फक्त करीना फुले याचा धरीन एवढंच. म्हणून आनंदन समाये वेदनी इथलं वर्णन. सारा विसरल्या पाणी तटस्थ त्या ध्यानी झाल्या गायी स्वापदी. जे या देवांचा उभा आहे या रंगात गोपाळा सहित क्रीडा करी तांडवा. म्हणून ज्ञानोबरायांनी जसं जयाने घातली मुक्तीची गवादी मिळवली मानली वैष्णवांची. हे वारकरी संप्रदायाचं भूषण आहे. म्हणून महाराज म्हणतात, अरे विचार करलाय बाबा, हा मी वैकुंठी नसे वरी योगियाच्या मानसी. वैकुंठात नाही योग्य, मी कुठं आहे मद भक्त गायंती तत्र तिष्ठती नारदा. जिथं नामाचा गजेर नामाचा तिथं मी आहे. म्हणून तुकोबाराय त्याची प्रचिती अभंगाच्या शेवटचा. दया सुखाचे शिराले दया सुखाचे शिराले दया सुखाचे
तुकाराम 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 गणपती